भी हम हार्दिक स्वागत करते हैं। उसके बाद पंढरपुर है और मेंढापुर, ये 4 टीमें आज यहाँ पर भिड़ेगी। मी विनंती करेन बॅटिंग संघाचा एक्स्ट्रा खेळाडू कृपया समालोचन कक्षामध्ये आहे का? तो स्ट्राइक पर होंगे विशाल शान, 9 स्ट्राइकिंग इन पे है ओंकार, और गेंदबाजी की भागदौड़ संभालने के लिए पहली ओवर लेकर गेंदबाजी करेंगे शैलेश माने। ज्यांनी आपल्याला स्पर्धेसाठी बिलकुल 11,000 रुपयाचं पारितोषिक दिलं, फिरोज कुरबू साहेबांचं देखील इथे शुभागमन झालंय, त्यांचं देखील मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो। मैच शुरू होने का इशारा मिस्टर पीके सर की ओर से, यानी कि प्रवीण कुलकर्णी सर की ओर से हमें मिल रहा है, और आज के हाफ की पहली गेंद फेंकी जा रही है वहां पर। सन्माननीय महेंद्र पेडकर साहब देखील इथं आलेले, त्यांचं देखील स्वागत करूया। पहली गेंद बहुत ही खूबसूरती के साथ ये रिवर्स स्ट्रोक खेला इस बार, बहुत जबरदस्त अंदाज का स्ट्रोक निकलता हुआ, जहां से गेंद बाहर निकल रही थी वहां पर लपेट लिया। पहली गेंद पर जबरदस्त अंदाज की शुरुआत मिल रही है, इरादा पक्का, दे धक्का, बल्लेबाज ने मारा, आते ही रिवर्स का जानदार छक्का। फिर से इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे इस बीच अपने ओवर की अगली गेंद लेकर विशाल शाह ने आते ही गेंद को पहली गेंद पर दमदार अंदाज का छक्का लगा दिया रिवर्स का। फिर से शैलेश गेंदबाजी करेंगे इस ओवर की दूसरी गेंद लेकर विशाल क्रिया। फिर से इस बार गेंदबाजी करने के लिए इस बार पैडल स्वीप खेला इस बार, ये तो बिल्कुल बहुत जबरदस्त स्ट्रोक है। ये स्ट्रोक की अगर हम बात करना चाहेंगे, हमारे सोलापुर डिस्ट्रिक्ट में विठल चौहान ब्रांडेड स्ट्रोक निकलता हुआ यहां पर, और ये स्ट्रोक को निश्चित ही कहा जा सकता है सुपला स्ट्रोक खेला यहां पर बल्लेबाज ने। जबरदस्त अंदाज का स्ट्रोक निकलता हुआ, जस्ट शॉट ऑफ गेंद थी, पहले से तैयार थे विशाल शाह, और बिल्कुल विकेट कीपर के पीछे जानबूझकर चौका लगाया जा रहा है, और इसी चौकों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ अष्टविनायक ठाणे क्रिकेट टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर 10 रन। फिर से इस बार ये गेंद थोड़े से फंबल हो गए खिलाड़ी, वहां पर अपने फॉलोथ्रू में कुछ थोड़ा सा प्रॉब्लम होगा, तो डेड बॉल का इशारा पीके सर की ओर से मिलता हुआ। मैच के मुख्य अंपर है पीके सर यानी कि प्रवीण कुलकर्णी, और स्क्वायर लेग अंपर है सौरभ हवरे, और मेरे साथी स्कोरर का काम कर रहे हैं वहां पर, जैसे कि tennis.in के हमारे सहयोगी स्कोरर श्रेयस टेली हमारे साथ जुड़े हैं स्कोरिंग करने के लिए। मैन फ्रॉम देवगढ़ मिस्टर श्रेयस टेली चलेंगे। फिर से इस बार गेंदबाजी करेंगे, ये गेंद इस बार ऑफ्टन के बाहर आई, गेंद को ऑनसाइड में लपेटने की कोशिश, गेंद आएगी बिल्कुल शॉर्ट बैक पर स्क्वायर लेग क्षेत्र में। सूरज यादव है वहां पर फील्डिंग करने के लिए, रन बनाने की कोई गुंजाइश नहीं, रुका हुआ स्कोर वहीं पे केवल 10 रन। मिडऑफ के क्षेत्र में शाहजी गायकवाड़ है, बिल्कुल टेम्बुलने के काफी आक्रामक विस्फोटक खिलाड़ी माने जाते हैं शाहजी। फिर से इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करने के लिए इस बीच अपने ओवर की अगली गेंद लेकर रेडहाम ओवर विकेट से गेंदबाजी करेंगे इस ओवर की अगली गेंद लेकर। वो बहुत अच्छी गेंद थी, फिर से इस बार गेंद को मारने की कोशिश, ऑन साइड में गेंद को खेलना चाहते थे, गेंद बल्लेबाज के बिल्कुल पैरों से लगने के बाद सामने जाकर फील्डर गेंद खुद गेंदबाज गेंद के नीचे चले गए रोकने के लिए। और निश्चित ही अगर मैच की कहानी अगर बताना चाहें, पहले 2 गेंद पर बल्लेबाज की चली, अगले 2 गेंदों पर गेंदबाज की चली वहां पर। फिर से इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करने के लिए शैलेश माने की अगली गेंद,
परिवर्तन के तौर पर चेंज ऑफ पेस गेंद थी, धीमी रफ्तार से गेंद को फेंका, बहुत बढ़िया कैच पकड़ा जा रहा है और आखिरकार विकेट जा रही है। लगने वाला टीम के लिए पहला झटका लगा। हमारे फिरोज वहां पर कैच पकड़ने के लिए शमसुद्दीन बहुत बढ़िया कैच पकड़ लिया और अक्सर पहली विकेट मिल रही है वहां पर। नीचे दी हमेशा क्रिकेट की जो कहावत होती है, एक तेरी और एक मेरी, हम भी किसी से कम नहीं। आपने हमें चौके छक्के लगाए, उसका हिसाब लिया जा रहा है और बल्लेबाज को भेजा जा रहा है पेविलियन में, वापिस भेजा जा रहा है। बहुत बढ़िया ओवर चलता हुआ शैलेश का कमबैक किया जाता हुआ अष्टविनायक टीम को लगने वाला ये पहला झटका, जोर का झटका धीरे से लगता हुआ। नए खिलाड़ी जाएंगे बैटिंग करने के लिए मैदान में। वहां पर मयूर दातिलकर बल्लेबाजी करने के लिए होंगे स्ट्राइकिंग एंड पे और निश्चित ही गेंदबाजी करेंगे। जब भी किसी गेंदबाज को विकेट मिलती है तो गेंदबाज का हौसला बढ़ता है। हमारे टूर्नामेंट कमेटी के सम्मानीय तथा आदरणीय संजय जी मोहिते साहब का यहाँ पर शुभागमन होता हुआ, उनका मैं हार्दिक स्वागत करता हूं। मंच पर संजय जी धोत्रे साहब उनके साथ में बैठे हैं, रियाज जी बागवान। फिर से इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे इस बीच शैलेश की आखिरी गेंद। ओहो बहुत अच्छी गेंद थी, बार गेंद को स्वीप शॉट लगाना चाहते थे, गेंद बल्लेबाज के बिल्कुल पैरों से लगी। वहां पर पहले ओवर का खेल बिल्कुल पूरा हो चुका है। पहले ओवर के समाप्ति में स्कोर है 10 रन। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सुंदर गोलंदाजी आपण पाहिलो। पहिले चेंडूवर 2 चेंडूवर मात्र फलंदाजांनी वर्चस्व गाजवलं, त्यानंतर आलेले पुढचे 4 चेंडू मात्र गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत एका फलंदाजाला माघारी धाडत या ठिकाणी पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाबा झाल्या तब्बल 10 धाबा। सन्माननीय के सर म्हणजेच कन्हैया काळे सरांचं देखील इथं आत्ताच शुभागमन झालंय, त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय। चलेंगे नए ओवर की शुरुआत करने के लिए, गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए, बॉलिंग करने के लिए आएंगे वहां पर मंगेश गेंदबाजी करने के लिए। मंगेश तो आपलं वैयक्तिक पहिलं संघाकडून या डावात षटक क्रमांक घेऊन तो दूसरा षटक। वैसे देखा जाए अगर ये टूर्नामेंट की मैं कहानी बयान करना चाहूंगा तो पहले दिन में जो 4 टीमें आई थी इसमें से कारखाना क्रिकेट टीम, संचिता 11 कारखाना, श्रीगोंदा क्रिकेट टीम ने बिल्कुल टूर्नामेंट के पहले दिन में क्वार्टर फाइनल का स्थान पक्का कर लिया था और दूसरा दिन काफी संघर्षपूर्ण रहा था। लग रहा था कि वहां पर अच्छे गांव क्रिकेट टीम जा सकती है क्वार्टर फाइनल में, लेकिन बाजी मारी वहां पर पृथ्वीराज क्रिकेट टीम हराड़ीवाड़ी ने। दूसरी टीम बनी दूसरे दिन में क्वार्टर फाइनल जाने वाली टीम। और तीसरे दिन में पंढरपुर 11 पंढरपुर यानी कि अर्जुन शेट्टी पवार साहब की टीम ने क्वार्टर फाइनल की जगह पक्की कर ली। और चौथे दिन में मंगेश की गेंद मिडल स्टंप पर आती गेंद ऑन साइड में गेंद को मारा जाता हुआ, गेंद जाएगी बिल्कुल बिरवी के क्षेत्र में। वहां पर नाना है वहां पर फील्डिंग करने के लिए, नाना ने हा करते हुए थ्रो दे दिया वहां पर बॉल के हाथ में। एक और एक यानी कि स्कोर आगे बढ़ता हुआ 11 रन। फिर से इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए तो चौथे दिन में आरसीसी क्रिकेट टीम बार्शी ने बिल्कुल मैच जीता। वहां पर बड़ा उलट पर इस बार गेंद को मारने की कोशिश में एज लगा वहां पर विकेट कीपर। ओ ये क्या कर लिया भैया, आसान सा डॉली कैच छूटता वहां पर, आसान सा कैच छूटा वहां पर। खिलाड़ियों के बीच में तालमेल नहीं होने की वजह से कैच छूटा। और वैसे देखा जाए तो विकेट कीपर और जो कि स्लिप के फील्डर थे उनमें बातचीत नहीं हुई, कौन कैच लेगा इसकी जानकारी नहीं हुई और इसी वजह से ये कैच छूट रहा है वहां पर। फिर से हमारे पुलक यानी कि मास्टर ब्लास्टर संजय खड़के साहब भी यहां पर आए हैं, उनका भी हार्दिक स्वागत करता हूं। चलेंगे फिर से इस बार गेंदबाजी करने के लिए गेंद। सो व्हाट अ स्ट्रोक, व्हाट अ ब्यूटीफुल बिग स्ट्रोक निकलता है इस बार। आवाज से पता चला था, साउंड से ही पता चला था कि गेंद कितनी ताकतवर अंदाज में खेली जा रही है और बिल्कुल ऐसा लगा जबरदस्त अंदाज का ये तूफानी प्रहार निकलता बा। मजबूत बल्ला, तूफानी हल्ला,
चेंडू फर्रार खणखणीत षटकार। आगे बढ़ता हुआ स्कोर इस वक्त पहुंचता हुआ लगभग रन संख्या इस वक्त पहुंच रही है कुल मिलाकर 17 रन की योग पर। जस्ट शॉट ऑफ लेट गेंद, इस बार तो पुल नहीं बल्कि ये पावरफुल है। यहां पर बल्लेबाज ने बिल्कुल जस्ट शॉट ऑफ लेट गेंद थी, बल्ले के बीचों बीच लेकर ऑन ड्राइव लगाया जाता हुआ और क्या जबरदस्त अंदाज की बैटिंग चल रही है। इस बार तूफानी स्ट्रोक निकलता हुआ बल्लेबाज, तारीफ करने की वहां पर बल्लेबाज की। ओंकार के बैट से निकलने वाला ये दमदार प्रहार निकलता हुआ। आगे बढ़ता हुआ स्कोर 23 रनों की योग पर 23 रन। सन्माननीय राहुल हिंगे यांना विनंती राहुल लिंगे यांना विनंती असेल की लवकरात लवकर आपण समालोचन कक्षाजवळ यायचं। राहुल लिंगे यांना विनंती आहे की लवकरात लवकर यावं। राहुल लिंगे बहुत जबरदस्त अंदाज का स्ट्रोक निकलता बाद, तूफानी स्ट्रोक निकला इस बार। बल्लेबाज की तारीफ करने की हौसले बुलंद और मजबूत इरादे के साथ बल्लेबाजी की जा रही है। आगे बढ़ता हुआ स्कोर 24 रन 24 रन की योग पर। मंगेश थोड़ी सी महंगी गेंदबाजी चल रही है। रेडहाम राउंड विकेट से गेंदबाजी करेंगे मंगेश तो आक्रामक खिलाड़ी ओंकार किरिया। ये भी गेंद काफी पटकी हुई थी, देखना अंपायर ने कहा कि गेंद बहुत ज्यादा ऊंची उठी है। ये बॉल बॉल का सिग्नल आता हुआ बॉल बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, पहले बाउंसर की भी चेतावनी गेंदबाज को दी जा रही है। आगे बढ़ता हुआ स्कोर 25 रन। फिर से इस बार जितना पटको उतना हम मारेंगे। ये पटकी हुई गेंद थी, पटका हुआ स्ट्रोक लगा दिया इस बार। पुल नहीं बल्कि पावरफुल वंडरफुल ब्यूटीफुल स्ट्रोक निकलता हुआ। वागाची धार पुल नहीं पार खनखनित दंदनित पावरफुल षटकार। वैसे देखा जाए तो ये जो 3 छक्के जो लगे, मैंने कहा अगर कैच पकड़ा जाता तो नए बैट्समैन स्ट्राइक पर होते वहां पर। इतने रन आते या नहीं आते वो वक्त ही पता होता वहां पर। मंगेश फिर से गेंदबाजी करेंगे अगेन। थोड़ी सी गेंदबाजी में तेजी लाना चाहते थे, नियंत्रण खो बैठे, लेग के बाहर गेंद आ रही है। अंपायर ने बताया फिर से व्हाइट बॉल का इशारा होगा। व्हाइट बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, टोटल स्कोर 32 रन 32 रन। इतने दूर से क्यों आए तो अपनी प्रतिभा दिखाने के लिए। प्रतिभाशाली ओंकार इस वक्त प्रतिभाशाली खिलाड़ी के तौर पर खेल रहा है। आगे चले गए, डाउंसिंग डाउन जाकर मारने की कोशिश, हवा में गेंद, नीचे खिलाड़ी सूरज यादव पकड़ लिया कैच। लेकिन थोड़ी सी पारी खेली, दर्शकों का दिल जीतने वाली पारी खेलकर पेविलियन की ओर जा रहे ओंकार। और ओंकार की जितनी तारीफ की जाए, छोटा फटाका बड़ा धमाका कर वापिस जा रहे हैं। तो नए खिलाड़ी नए बैटर आएंगे वहां पर। विकी मुंबईकर, तो इनका नाम तो बिल्कुल विकी मुंबईकर आए हैं नए खिलाड़ी बल्लेबाजी करने के लिए। आखिरकार टीम के लिए सफलता मिली है वहां पर। या ठिकाणी आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं आणि विशेष कौतुक असेल ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला मोलाची मदत केली त्या बक्षीसदात्यांचं, त्यांचं देखील मैं हार्दिक स्वागत करते। तमाम जो दर्शक यहाँ पर मैच देख रहे तमाम दर्शकों का मैं तो हमारे सहवाग जी पहले दिन जो चले गए थे उनका आता पता नहीं लगा, आज के दिन में ही पता लगा उनका। चलेंगे फिर से इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे। इस बीच रेडहाम और विकेट से शैलेश माने को फिर से गेंदबाजी करने के लिए आमंत्रित किया जाता था। उनकी गेंदबाजी का मुकाबला करेंगे। स्ट्राइक पर होंगे मयूर और नो स्ट्राइकिंग एंड पे नए खिलाड़ी अभी अभी आए हैं विकी मुंबईकर।
चलेंगे फिर से इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए, बॉलिंग करने के लिए अपने ओवर की अगली गेंद लेकर। चलेंगे फिर से गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए शैलेश टू बल्लेबाज टाइप पर है, वहां पर मयूर गिरिया। इस बार रिवर्स शॉट लपेटा, वहां पर गेंद जाएगी बिल्कुल अंबर का इशारा आएगा, पहले टप्पे पर गेंद बाउंड्री के बाहर जाएगी, 4 रन की लिया। ऐसा भी कहा जा सकता है पिछली गेंद पर देख के मौका मारा ना, बेहतरीन लाजवाब चौका। आगे बढ़ता हुआ स्कोर 36 रन की पर 36 धावा झाले आहेत। षटक टाकलं जाते डावातील तिसरं षटक। सन्माननीय अर्जुन शेटजी पवार साहेबांचं देखील इथं शुभागमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत असेल। संतोषजी पवार साहेब देखील आलेले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। ओहो, इस बार स्वीप शॉट खेला है, गेंद जाएगी बिल्कुल डीप बैकवर्ड स्क्वायर लेग, सीमारी का पार करती गेंद, बैक टू बैक निकलने वाला और एक चौका जाता है। इस बार पहला स्ट्रोक रिवर्स और दूसरा शॉट स्वीप शॉट लगा दिया। लगातार 2 गेंदों में 2 छक्के लगाकर टीम का स्कोर तेजी के साथ आगे बढ़ रहा है। स्कोर आगे बढ़ता हुआ 40 रन। सन्माननीय रोहिदास चौगुले साहेबांचं देखील इथं शुभागमन होताना त्यांचं देखील आपण हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। वैसे देखा जाए तो यानी कि टेम्बोल ने टीम के एक जाने माने खिलाड़ी यानी कि सलीम बोरे, और ये देखिए डॉली गेंद मिली इस बार, डॉली गेंद मिली इस बार। लगातार तीसरी गेंद पर तीसरा दमदार प्रहार निकलता हुआ, मानो कि कुछ देर के लिए ऐसा लगा जिस तरह से बंदूक में से गोली छूटती है, बुलेट के अंदाज में कमाल का दे धमाल पावर स्ट्रोक निकलता हुआ और इस चौकों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 44 रन। वैसे देखा जाए तो अगर आपको इस निर्णय पर ऐतराज हो तो एक रिव्यू आपके लिए अलाउड है। अगर ये रिव्यू अगर सक्सेस होता है तो फिर से कंटिन्यू दिया जाएगा। दोन्ही संघाने लक्षात ठेवायचं, तुम्हाला एक रिव्यू अलाउड असेल स्पर्धेमध्ये। चलेंगे फिर से इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए शैलेश थोड़े से महंगे साबित हो रहे हैं। स्कोर आगे बढ़ता हुआ 44 रन, 46 दावा। चलेंगे इस बार अंपायर ने कहा कि डेड बॉल है, पहले राइट हैंडर ठहरे, जब बॉलर नजदीक आए तो लेफ्टी बैट्समैन की तरफ वहां पर रुके थे, इसलिए बॉलर ने अपने गेंद नहीं फेंकना समझदारी दिखाई वहां पे। शैलेश इस ओवर की अगली गेंद लेकर बल्लेबाज मयूर किरिया, बहुत अच्छी गेंद इस बार देखिए, बिल्कुल बहुत अच्छी गेंद तो गिरी लेकिन विकेट कीपर ने गेंद को नहीं गैदर किया और ये 22 के 4 रन आएंगे। इसका मतलब लगातार पिछले 4 गेंदों पर 4 चौके जा रहे हैं और आगे बढ़ता हुआ स्कोर इस वक्त 48 रन 48 रन की पर। फिर से इस बार मारने की कोशिश में इस बार ऑप्शन के बाहर गेंद आ रही है। तो इस बीच जहां तक की ओवर्स की बात करना चाहेंगे, लगभग मेरे ख्याल से 3 ओवरों का खेल यहां पर पूरा हो चुका है। 3 ओवरों के समाप्ति में स्कोर है 48 रन, यानी कि रनों की रफ्तार की अगर बात करना चाहेंगे, प्रति ओवर 16 रन की रफ्तार से रन बना रही है अष्टविनायक क्रिकेट टीम, थाने क्रिकेट टीम। और देखना है गेंदबाजी में परिवर्तन हो रहा है। मयूर मुसे आएंगे गेंदबाजी करने के लिए, अपने व्यक्तिगत कोटे का पहला और टीम की ओर से इनिंग का 14 ओवर लेकर जैसे ही मयूर आएंगे माइक्रोफोन फोन में परिवर्तन होता हुआ अगले समय के लिए हमारे सहयोगी कमेंटर विक्रांत सर आएंगे कमेंट्री करने के लिए। धन्यवाद सर, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे। 48 धावा आपण बघतोय या टेंभुर्णी वर्सेस ठाणेचा संघ आपण बघतोय, खूप दर्जेदार मॅच असणार आहे। एकूण 3 षटकाचा खेळ संपलाय, चौथा गोलंदाज आहे तो वैयक्तिक पहिलं षटक असणार आहे। सुनील मोहिते यांना विनंती असेल की कृपया आपण समालोचन कक्षाशी संपर्क करायचा। सुनील मोहिते, धन्यवाद सर। या ठिकाणी पहिला चेंडू असणार आहे, राईट आर्म ओव्हर द विकेट,
या वेळेला अतिशय सुरेख चेंडू होता, टप्पा खाऊन चेंडू बरोबर बॅट वरती येत होता 6 धावांसाठी. येस बँक मॅक्झिमम गोलंदाजाचं स्वागत केलं जातं. मला गाणं आठवत आहे, स्वॅग से करेगा सबका स्वागत. इथे गोलंदाजाचं षटकाराने स्वागत केले जाते. बघा डावखुरा फलंदाज आहे, खूप चांगलं कॉम्बिनेशन आपण या ठाणे संघाकडून बघतोय. कारण प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं ते टेंभुर्णी संघानं आणि ठाणे संघ थोडासा देर आलाय मात्र दुरुस्त आलाय. यावेळेला पुन्हा प्रहास बॅक टू बॅक दुसरा षटकार आपण बघतोय, अतिशय दर्जेदार खूप जबरदस्त प्रहार बघायला मिळतोय. एक गोष्ट जर पाहायला मिळाली तर एक अकेला थक जाए तो दूजा हात मिळाना, मिलकर बोझ उठाना साथी हात बडाना. दो आखे चित्रपटातलं जे गाणं आहे ते बरोबर ठाणे संघाच्या बॅटिंग लाईनअपला हे प्रॉपर पडतंय. कारण जर सर आपण बघितलं तर ती सलामीची जी जोडी होती, पहिले दोनचे फलंदाज आले होते. पहिला फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर जो डावखुरा फलंदाज होता त्याने डाव सावरला होता. त्याने डाव सावरल्यानंतर मयूरने थोडासा डाव सावरला होता आणि मयूरच्या पाठोपाठ विकी देखील या ठिकाणी चांगली कामगिरी करतोय. म्हणजेच खूप चांगलं कमबॅक, चांगलं कॉम्बिनेशन, चांगला संवाद या दोन फलंदाजांच्या माध्यमातून बघायला मिळतोय. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. नक्कीच पहिल्या 3 षटकामध्ये सरांनी धावतं समालोचन केलं. 16 धावांची सरासरी आपण प्रत्येक षटकामध्ये बघितली. म्हणजेच एक चांगली सुरुवात आहे. वेल बिगिन हाफ डन हा क्रिकेटचा एक जो नियम आहे, जो आयुष्याचा नियम आहे, तो नियम आपण इथे देखील ठाणे संघ फॉलो करताना बघतोय. या षटकातला पुढचा चेंडू आहे, थोडासा शपलून खेळण्याचा प्रयत्न होता. उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू होता. कारण आता गोलंदाजाला माहिती आहे 2 वेळेला आपण षटकार काढलेत, म्हणजे तिसऱ्या वेळेला चेंज इज अ लॉ ऑफ नेचर, बदल ही काळाची गरज आहे. गोलंदाजाने तिसऱ्या चेंडूवरती बदल केला. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न, यावेळेला मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. पण सगाड देत आहेत. थोडीशी चर्चा करण्याचा सवाल होता, कारण आता माहिती आहे एका धावाने संघर्ष असणार आहे. वाईटचा चेंडू आहे, एक अवांतर धाव घेतली जाईल आणि एका धावेनं या ठिकाणी सन्माननीय अनिल चव्हाण साहेबांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं मी संयोजकाच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. अनिल चव्हाण यांचं सहर्ष स्वागत असेल. धन्यवाद सर. मयूर सर, आमचा आवाज तुमच्यापर्यंत येतोय, तर विनंती आहे सर आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. यावेळेला अर्थातच डॉट चेंडू असणार आहे. हर दिन दिवाळी नाही होती. बघा 2 षटकार आपण बघितले, त्यानंतर फलंदाज तिसरा षटकार मारायला सफल होत होता. एक वाईट आल्यानंतर सुद्धा दुसरा जाईल असं वाटलं होतं, परंतु गोलंदाज कमबॅक करतोय. या वेळेला ही कमबॅक नाहीये, ही वेलकम बॅक आहे. क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडूवरती सामन्याचं गणित बदलत जातं. क्रिकेट ही अशी संकल्पना आहे जिचं वर्तमान आपण शेवटच्या चेंडूपर्यंत सांगू शकत नाही. या वेळेला मॅच मध्ये थोडासा मोमेंटम शिफ्ट होण्याची गोष्ट कदाचित या चेंडूपासून सुरुवात होईल, कारण गोलंदाज कमबॅक करतोय. पुन्हा प्रहार, कमबॅक. ही कमबॅक नाहीये, ही वेलकम बॅक आहे. ही विकेट नाहीये, हा मासा नाहीये, तर हा देव मासा गळाला लागतोय. बघा पहिल्या 3 षटकाचा विचार केला तर 16 धावा झाल्या होत्या आणि त्यानंतर थोडीशी कमबॅक होते. नवीन फलंदाज येईल तोपर्यंत मी जातोय मिस्टर शंकर सरांकडे. ओव्हर टू मिस्टर शंकर सर. करकम गावची कन्याकुमारी चैताली गौतम शिंदे हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC मार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2022 मध्ये जिल्हा कृषी उपसंचालक क्लास 1 अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असेल. या ठिकाणी ते स्वतः इथं उपस्थित आहेत, म्हणजे त्यांना मी हार्दिक शुभेच्छा सर्व खेळाडूंच्या वतीने इथे देतोय. आपली जी या ठिकाणी जिल्हा कृषी उपसंचालक पदी क्लास 1 अधिकारी म्हणजे निवड झालेली आहे. सर्वांनी जोरदार टाळ्याचं त्यांचं इथं अभिनंदन करूया. इथं धन्यवाद मॅडम. या स्पर्धेसाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहिला तर आयोजकांच्या वतीनं आपलं शब्दशः हार्दिक स्वागत है. अतिथि देवो भव कहती है भारत की धारा, करके आपका सम्मान हम निभाएंगे हमारी परंपरा. नक्कीच मॅडमच्या स्वागतासाठी कदाचित गोलंदाजानं इथे बळी घेतला होता आणि मॅच मध्ये एक टर्निंग पॉईंट आला होता. नवीन फलंदाज मैदानावरती आपण बघू. 3 गडी बाद झालेत. नंबर 5 चा फलंदाज पृथ्वीराज यादव. आता पृथ्वीराज मैदानावरती राज करतोय की गोलंदाज पुन्हा कमबॅक करतोय बघायचं. खूप महत्वाचा सामना असणार आहे हा सामना. सेकंड हाफ मध्ये एका वेगळ्या विलक्षण कलाटणीवरती जाणार आहे. राईट आर्म राऊंड विकेट या षटकातला. बघा अंधेरीतून लाईनअप होता आणि बोरिवलीला थोडासा विरार मार्गे चेंडू गेला, कारण राईट आर्म राऊंड विकेट मारा करत होता. गोलंदाज थोडासा शप्पल होणार होता आणि अशा वेळेला गोलंदाजाला कोणती संधी मिळाली नाहीये. पुन्हा आपल्या गोलंदाजी मार्कवरती आहे गोलंदाज मंगेश. एक चांगला कमबॅक केलाय. खूप जबरदस्त गोलंदाज आपल्याला बघायला मिळेल. यावेळेला दोन्ही बाजूने संघर्ष बघायला मिळतोय.
पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. बॅटची एज घेऊन चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं, डीप वरती चेंडू जातोय. स्ट्रेट चेंडू टर्न झाला लॉंग स्टॉपच्या दिशेनं. 4 धावांसाठी आर पार सीमा पार, रन मिलेंगे 4, अभी नैया होगी पार. बघा दोन्ही बाजूने संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूनं फलंदाजीकडे बघलं तर ठाणे संघ संघर्ष करत होता, पण टेंभुर्णीच्या संघाचा गोलंदाज मात्र बरोबर मोक्याच्या क्षणी आपले हुकमाचे एक्के करतोय आणि सेट बल्लेबाजाला पुन्हा एकदा डकआउट मध्ये परत पाठवण्याचा प्रयत्न करतोय. खूप महत्वाचा मॅच बघतोय आपण. राईट नंबर राऊंड विकेट या षटकातला पुढचा चेंडू असणार आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आहे. एक तेरी एक मेरी दोस्ती हमारी प्यारी. इथे दोस्ती कोणाची आहे तर चेंडू आणि बॅटची दोस्ती बघायला मिळते. पुन्हा एकदा 4 धावा येत आहेत. अतिशय सुरेख चेंडू होता. जर आपण रिप्ले बघितला तर रिप्ले मध्ये आपल्याला कळतंय थोडासा शॉर्ट पिच चेंडू होता, उसळी घेणारा चेंडू होता. नजर चांगली होती, चेंडूला फक्त दिशा दिली आणि सरळ चेंडू पाठवलाय तो स्ट्रेट लॉंग लेगच्या दिशेनं. पुन्हा 4 धावा मिळतील. स्ट्राईक वरती मला वाटतंय मयूर. अतिशय सुरेख अशा पद्धतीनं कॉम्बो या ठिकाणी फलंदाजीचा पाहायला मिळतोय. तो अर्थातच ठाणे संघाकडून. सन्माननीय टोटल स्कोर 69 रन. सन्माननीय आपण जे मैदान बघतोय ते रामभाऊ जोशी हायस्कूलच्या माध्यमातून हे मैदान आपल्याला उपलब्ध झालंय, ज्याच्यावरती आपल्या सर्वांचं क्रीडा लालित्य आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपल्या वतीने सर्वांच्या वतीने या स्पर्धेमध्ये आपला हार्दिक हार्दिक आभार आहे. इथे थोडासा गार्ड मागण्याचा प्रयत्न आहे. चेंडू वाईड होता का नॉन स्ट्राईक एंडवरच्या फलंदाजाला प्रश्न पडलाय, परंतु जर पुन्हा रिप्ले चेक केला तर थोडासा दिसतो की फलंदाज थोडाफार शफल होतोय आणि अर्थातच इथे गोलंदाजाला फायदा होतोय. या षटकातला पुढचा चेंडू असणार आहे. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आहे. यावेळेला पर्यायच नाही, गोलंदाजाकडे आता पर्यायच नाहीये. म्हणजे आता तुम्ही काय करताय तर सीधी इंग्लिश से जब घी नहीं निकलती तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. आता गोलंदाजाला माहिती आहे की सफल होऊन जर फलंदाज पुन्हा तिसऱ्या एसटीच्या वरती येत होऊन चेंडूला जर दिशा देऊन लॉंग लेगच्या दिशेने जर चेंडूला धडकावत असेल तर इथे बरोबर शट ऑफ द लाईन खेळताना थोडासा चेंडूला आउटस्विंग करण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळेला रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न आहे. ही कमबॅक आहे का, ही वेलकम बॅक आहे का, हा संघर्ष आहे का? इथे दोन संघाच्या दरम्यान संघर्ष बघायला मिळतोय. संघर्ष हे प्रगतीचं आमंत्रण आहे आणि जो स्वीकारतो तोच पुढे जातो. संघर्ष कोणी केला? ठाणे संघाने केला. संघर्ष कुणी केला? संघर्ष टेंभुर्णी संघाने केला. आणि दोन्ही बाजूने संघर्ष होत असताना क्रिकेटचा एक द्वंद्व बघायला मिळत आहे आणि बरोबर फलंदाज या ठिकाणी चूक करतोय. बघा दोन चौकार आल्यानंतरचे दोन जे चेंडू होते त्यावेळेलाच गोलंदाज थोडी थोडी वेलकम बॅक करण्याचा प्रयत्न करत होता, ही त्याची बॉडी लँग्वेज सांगत होती. अर्थात त्याचा कॉन्फिडन्स लेवल थोडंसं वाढण्याचं काम गोलंदाज करत होता. आयुष्य असो खेळ असो कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे. इथे आपण जर बघितलं तर 69 धावा झाल्यात. 5वे षटक संपलेलं आहे. 3 गडी बाद झालेले आहेत. शेवटचं हाणामारीचं षटक असणार आहे. अर्थात ज्याला ग्रामीण भाषेमध्ये मटका फोड गेम म्हणतात ते फोड मटका फोड गेम या शेवटच्या 6 चेंडूमध्ये बघायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाजाचं नाव, बॉलर नेम प्लीज सूरज. सूरज चलता जाएगा या सूरज ढलता जाएगा? आकाशातला सूरज ढळून गेलाय, आता हा सूरज काय करतोय बघायचंय. यावेळेला पुन्हा एकदा सरळ बॅटने आलेला फटका आहे. दॅट इज गोइंग आउट ऑफ द पार्क. येस बँक मॅक्झिमम. अतिशय सुरेख दर्जेदार फटका आहे. मला वाटतं दिवाळी संपलेली नाहीये. फटकेबाजी आपण आतषबाजी फटाक्यांची केली, पण केसीसी चषकामधली फटाक्यांची आतषबाजी अजूनही संपलेली नाही. खूप सुरेख चेंडू होता. रिप्ले जर बघितला तर एकूण धावा झाले आहेत 75, 75. लॉस ऑफ 3 विकेट. 75 धावा झाल्यात. 3 गडी बाद झालेत. शेवटचं 6वं षटक प्रगतीपथावरती आहे. पुढचा होणारा सामना असेल तो पंढरपूर वर्सेस मेडापूर. दोन्ही कॅप्टन माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर प्लीज विनंती आहे हे षटक संपल्यानंतर आपण थेट टॉस बॉक्स कडे समालोचन कक्षाकडे याल. 75 धावा झालेत. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. सूरज जाधव पहिल्या चेंडूवरती आलाय. षटकाराने स्वागत केले जाते. खूप महत्वाचा मॅच असणार आहे. अटीतटीचा मॅच असणार आहे. संघर्षाचा मॅच असणार आहे. पुन्हा प्रहार. दॅट इज गोइंग. या वेळेला अतिशय सुरेख. ना सूरज देखते है ना मुहूर्त देखते, ये तो सिर्फ अपने टीम की जरूरत देखती है. कारण माहिती आहे समोर टेंभुर्णीचा संघ आहे. आपण ठाण्यातून आलोय
आपला खेळ दाखवायचा असेल तर भला मोठा डोंगर उभा करणं गरजेचं आहे आणि हाच डोंगर उभा करण्याचा प्रयत्न अर्थातच मयूर आणि पृथ्वीराजच्या माध्यमातून केला जातोय. खूप दर्जेदार स्ट्रोक होता, सरळ बॅटवरती चेंडू होता, थोडासा शफल झाला, गुडलँड आणि शॉर्ट पिचच्या मधून जाणारा चेंडू होता, सरळ चेंडूला लॉंग ऑन डीप वरून वरती ढकललाय. 6 धावांसाठी संघाच्या धावसंख्येत भर पडेल. 81 लॉस ऑफ 3 विकेट, 83 लॉस ऑफ 3 विकेट. 3 गडी बाद झालेत, 81 धावा झालेत आणि शेवटचं हाणामारीचं षटक प्रगतीपथावरती आहे. या वेळेला अतिशय दर्जेदार फलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी, दर्जेदार क्रिकेट बघायला मिळत आहे. पुन्हा प्रहार घेण्याचा प्रयत्न आहे, बॅटची एज घेऊन चेंडू. या वेळेला आता खूप मोठा प्रश्न पडला असणार आहे की मागचा खेळाडू आहे तो जर सातत्यानं आपल्याला माहिती की चेंडू मागच्या बाजूने येते, तर अशा वेळेला थोडंसं फील्ड पोझिशन चेंज करताना गोलंदाजांना थोडासा विचार करणं गरजेचा होता. कारण आउटफील्डचा विचार करता 2 खेळाडूंच्या मधून चेंडू बंदुकीच्या गोळीप्रमाणे गेला की तो सरळ सीमारेषा गाठतोय. 4 धावा मिळतील, 85 धावा होत आहेत, 3 गडी बाद झालेत. अजून या षटकातील या इनिंग मधील 3 चेंडू शिल्लक असणार आहेत. 100 हा संघ उलटतो का, हा आता मोठा प्रश्नचिन्ह आहे. या वेळेला पुन्हा प्रहार, स्लॉट मध्ये जाणारा चेंडू आहे, सरळ चेंडूला ढकललाय. अर्थातच फाईन लेग स्क्वेअर लेगच्या मधून चेंडू जातोय 6 धावांसाठी. अतिशय सुरेख दर्जेदार प्रहार आहे, बाजू बघायला मिळते. गोलंदाजाला इथे कोणताच चारा मिळत नाहीये. अतिशय दर्जेदार फलंदाजी आपल्याला बघायला मिळते. पंढरपूर संघ, मेढापूर संघ, चला कर्णधार, शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत, आपण लगेच यायचं आहे. तर शशिकांत चौगुले आणि त्याचबरोबर पप्पू गायकवाड यांनी हे देखील इथं उपस्थित आहेत. दोघांचा मी संयोजकाच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. आणि त्याचबरोबर मेंढापूर संघाचे कॅप्टन आणि पंढरपूर संघाचे कॅप्टन, वेळेचा विलंब न करता आपण ताबडतोब इथे यायचंय. टॉस ताबडतोब होईल. दोन्ही कॅप्टन, मेंढापूर संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर मी पंढरपूर संघाचे कॅप्टनला विनंती करेन, शशिकांत चौगुले आणि पप्पू गायकवाड कृपया स्टेजवर येऊन बसणे. वाईट चेंडू आहे, अभांतर 1 धाव मिळेल. चौगुले सर, गायकवाड सर, प्लीज आपली विनंती आम्हाला अपेक्षित आहे, आपण या ठिकाणी मंचावरती येऊन स्थानापन्न होणं आम्हाला अपेक्षित आहे. ज्यांनी दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मोलाची मदत केली, शशिकांत चौगुले साहेब आणि त्याचबरोबर पप्पू गायकवाड, या दोघांचं मी पुनश्च सहर्ष स्वागत करतो. दोघांना पुनश्च विनंती असेल, कृपया आपण अतिथी कक्षामध्ये येऊन बसायचंय. तर नक्कीच गायकवाड सर, चौगुले सर, आम्ही आपली वाट पाहतोय. सेकंड इनिंगला तुम्ही आमच्या समालोचन कक्षामध्ये या वेळेला. अर्थातच चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. एक साधा सोपा झेल होता, चेंडू का सोडला गेला प्रश्न नाहीये. कदाचित हवेचा परिणाम असेल, कदाचित चेंडूची उंची खूप असेल, पण हा चेंडू सोडणं अपरिहार्य नव्हता. अर्थातच एका चांगल्या मजबूत स्थितीमध्ये आपण संघ बघतो. 94 धावा झाल्यात, शेवटचा चेंडू असणार आहे. 100 पार होणार का, हा प्रश्न होता आणि या प्रश्नाचं उत्तर या चेंडूवरती मिळणार आहे. शेवटचा चेंडू असणार आहे या स्पर्धेतील आजच्या दिवसातील पहिल्या इनिंग मधील शेवटचा चेंडू सूरज जाधवच्या या गोलंदाजीमधून. राईट आर्म द विकेट या षटकातला अंतिम चेंडू आहे. 94 धावा धावपलकावरती आणि अर्थातच जो मगाचा प्रश्न उपस्थित केला होता त्या प्रश्नाचं उत्तर मात्र आता नकारात्मक असणार आहे. 94 धावावरती खेळ समाप्त होतोय. 3 गडी बाद होत आहेत, 6 षटकांचा खेळ समाप्त होतोय. अर्थातच विजयासाठी 36 चेंडू आणि 95 धावांचं टार्गेट घेऊन आपल्याला जावं लागेल. ते अर्थातच टेंभुर्णी संघाकडे जावं लागेल. 36 चेंडू असणार आहेत आणि त्या 36 चेंडू मध्ये 95 धावांचा पल्ला तुम्हाला पूर्ण करावा लागणार आहे. अर्थातच दिल्ली दूर आहे, मात्र तुम्हाला आता पायवारी करून जमणार नाहीये, तर आता तुम्हाला बुलेट घेऊनच मैदानावरती जावं लागणार आहे. 36 चेंडू मध्ये 95 धावांचं टार्गेट पूर्ण होणार का, कुणाला सुटले हाव, कोण खाऊ जाणार भाव. चला पाहूया मॅचचा दुसरा पाडाव. ठाणे वर्सेस टेंभुर्णी. 36 षटकांचा चेंडू आहे. प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती ते टेंभुर्णी संघाने आणि अर्थातच ठाणे संघानं प्रथम फलंदाजी करून 94 धावांचा डोंगर उभा केलाय. 95 धावांचं प्रश्नाचं उत्तर मिळणार का, या उत्तराकडे आपण जातोय. तत्पूर्वी मी जातोय माझे सहकारी मिस्टर शंकर सरांकडे. ओव्हर टू मिस्टर शंकर सर. मी पुनश्च विनंती करेन, या ठिकाणी पंढरपूर क्रिकेट संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर मेंढापूर क्रिकेट संघाचे संघनायक, कृपया ताबडतोब वेळेचा विलंब न घेता आपण ताबडतोब यायचं आहे. प्रशांत गायकवाड, मी विनंती करतो की आपल्या कॅप्टनला ताबडतोब आपण आत पाठवायचं इकडं समालोचन कक्षामध्ये. मेंढापूर क्रिकेट संघाचे कॅप्टन यांना देखील हा शेवटचा कॉल असेल, लवकरात लवकर या, टॉस करूया आपण. मेंढापूर क्रिकेट संघाचे कॅप्टन आणि पंढरपूर क्रिकेट संघाचे कॅप्टन
धन्यवाद सर. 95 धावांचं टार्गेट पूर्ण करायचं आहे. अर्थातच आपण दुसऱ्या इनिंगकडे जाणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, हे जे मैदान आपल्याला लाभलंय ते अर्थात रामभाऊ जोशी हायस्कूल आणि डॉक्टर ए व्ही महात्मा आनंद स्वामी सरस्वती ज्युनियर कॉलेज या विद्या मंदिराच्या प्रांगणामध्ये आपण KCC चषक अर्थातच भव्य टेनिस बॉल डे नाईट क्रिकेट स्पर्धा 2023 पर्व 2 आपण या ठिकाणी हे संपन्न करतोय. आणि ही स्पर्धा पार पडत असताना आम्हाला सर्वात महत्त्वाचं सहकार्य लाभलंय ते रामभाऊ जोशी हायस्कूल आणि DAV महात्मा आनंद स्वामी सरस्वती ज्युनियर कॉलेजच्या या प्रांगणामध्ये ही स्पर्धा आपण संपन्न करतोय. पुनश्च एकदा या विद्या मंदिराच्या संपूर्ण प्राचार्यांना, संपूर्ण चमूला, संपूर्ण शिक्षक वृंदाला आम्ही आयोजन कमिटीच्या वतीनं, समालोचन कक्षाच्या वतीनं शतशः आभार व्यक्त करतो, शतशः ऋण व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपण दुसऱ्या इनिंगकडे जातोय. तत्पूर्वी मेंढापूर संघ, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर कर्णधाराला विनंती आहे प्लीज समालोचन कक्षामध्ये यायचंय. पंढरपूर संघाचा कर्णधार, आपले जे 3 सहकारी शिल्लक होते ते जर आले असतील आणि आपला संघ प्लेइंग 11 तयार असेल तर प्लीज विनंती आहे आपण देखील टॉस साठी यायचं आहे. घड्याळाचा काटा कुणासाठी थांबत नाही, समय किसी के लिए रुकता नहीं है, समय किसी का गुलाम नहीं है. सो प्लीज वी आर रिक्वेस्टिंग पंढरपूर अँड मेंढापूर बोथ कॅप्टन, प्लीज वी आर वेटिंग. दोघांनाही विनंती आहे आपण लवकर यायचं आहे. चला विनंती असेल, मेंढापूर संघाचे कॅप्टन आलेत का? चला स्टेजवर या. इथं मेंढापूर संघाचे कॅप्टन स्टेजवर या. आणि त्याचबरोबर विनंती करेन पंढरपूर क्रिकेट संघाचे कॅप्टन, आपल्याला देखील विनंती असेल आपण देखील स्टेजवर यायचं. ठाणे संघ कर्णधार प्लीज विनंती आहे आपण क्षेत्ररक्षण फैलावून घ्या. टेंभुर्णी संघ आपली सलामीची जोडी तैनात ठेवायची. आपला 12वा खेळाडू ऑलरेडी या ठिकाणी मैदानावरती आहेच. आमच्या समालोचन कक्षामध्ये देखील आपला 12वा सहकारी असणार आहे. पंढरपूर मेंढापूर कर्णधार प्लीज टॉस साठी या. आणि आपण आलात तर आपल्या निर्णयासकट आपण आलात. जर टॉस तुमच्या बाजूने आला तर तुमचा निर्णय जर त्वरित ठरलेला असेल तर आपल्याला ते खूप सोयीस्कर पडेल. कारण इथे विचार जे आपले क्रीडा रसिक या स्पर्धेची वाट बघतायत त्यांचा विचार करणं खूप गरजेचं आहे. जवळपास 6 वाजल्यापासून इथे क्रीडा रसिक जमायला सुरुवात झालीत. सगळी गर्दी आपण या ठिकाणी बघतोय कारण इथला प्रत्येक क्रीडा रसिक हा तितका दर्दी आहे, क्रिकेटवरती प्रेम करणार आहे, तुमच्यावरती प्रेम करणार आहे. नक्कीच आपले देखील आभार आहेत. त्याचप्रमाणे स्पर्धा पार पडत असताना आपण जे चेंडू सातत्याने बघतोय, जे चेंडू सातत्याने सीमारेषेच्या बाहेर जात आहेत, अर्थात ते चेंडू आपल्याला या स्पर्धेसाठी पुरवण्याचं ज्यांनी काम केले ते सन्माननीय दादासाहेब सत्रे या ठिकाणी आलेत. आपल्याला विनंती आपण मंचावर दोन्ही कॅप्टन या लवकर, वेळ करू नका. मेंढापूर संघाचे कॅप्टन मेंढापूर संघ, पंढरपूर संघ प्लीज यायचंय, विनंती है. तो जीत के लिए बिल्कुल 94 रनों का टारगेट, 95 रन का मेरे ख्याल से टारगेट है. इस टारगेट का पीछा करने के लिए आरंभिक बल्लेबाज है सूरज चौगुले, यानी कि नाना नाम से जिन्हें टेम्बुलने में पहचाना जाता है. नाना होंगे स्ट्राइक पर, नो स्ट्राइकिंग एंड पे मंगल चौहान होंगे और गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए पहली ओवर लेकर अष्टविनायक क्रिकेट टीम थाने की ओर से गेंदबाजी करने के लिए अमरीश आएंगे गेंदबाजी करने के लिए. अमरीश यादव होंगे गेंदबाजी करने के लिए. एक रनों का बड़ा पार, रनों की बड़ी मंजिल यहां पर रखी जा रही है, उसका पीछा करने के लिए. इस बार सेट बैटर स्ट्रोक निकलता हुआ, सीधी गेंद आएगी वहां पर, बॉलर के पीछे निकलती गेंद, मिड ऑफ फील्डर के ऊपर से निकल रही है गेंद, लॉन्ग ऑफ सी बारी का पार कर रही है गेंद, 6 रन के लिए. तो नाना चौगुले के बैट से निकलने वाला पहली गेंद पर पहला धमाकेदार प्रहार लगता हुआ. इसी तरह से अगर बल्लेबाजी करते रहेंगे तो निश्चित ही लक्ष्य तक पहुंच सकते हैं. पहली गेंद पर जबरदस्त शुरुआत मिल रही है. चलेंगे फिर से इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए गेंद फिर से मारने की कोशिश, एज लगा वहां पर, नीचे आ गए खिलाड़ी कवर क्षेत्र में, बढ़िया कैच पकड़ा जाता हुआ, आखिरकार पहला विकेट मिलता हुआ. दूसरी गेंद पर यहां पर नीचे थी ऊंचा स्ट्रोक खेलने की कोशिश में जो फील्डिंग का जाल रखा था उस जाल में मछली फंस रही है, यानी कि बल्लेबाज का विकेट जाता हुआ, टीम के लिए लगता हुआ यह पहला झटका. निश्चित ही सोलापुर डिस्ट्रिक्ट की अगर मैं क्रिकेट की बात करना चाहूंगा,
ग्रामीण भाग में की सबसे बड़ी क्रिकेट टूर्नामेंट यानी कि बिल्कुल केसीसी क्रिकेट क्लब करकम आयोजित केसीसी चषक क्रिकेट टूर्नामेंट का ये घमासान चल रहा है. मला वाटतं मेंढापूर संघाचे कॅप्टन इथं आहेत. पंढरपूर संघाचे कॅप्टनला विनंती करतो की कृपया आपण लवकर यायचं. पंढरपूर संघाचे कॅप्टन तो नए बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए मैदान में चले जा रहे शाहजी गायकवाड़ होंगे बल्लेबाजी करने के लिए स्ट्राइकिंग एंड पे. और अमरीश यादव को विकेट मिलने के बाद दुगने जोश के साथ दुगने जुनून के साथ दुगने जज्बे के साथ गेंदबाजी करेंगे. लेफ्ट आर्म और विकेट से अमरीश तो बल्लेबाज होंगे स्ट्राइक पर शाहजी गायकवाड़. इस बार सीधे गेंद को मारा जा रहा तेज तर्रा स्ट्रोक लेकिन फील्डर है वहां पर मौजूद. थोड़े से फंबल हो गए. नतीजा गेंद आएगी बिल्कुल बाउंड्री के बाहर जाती गेंद 4 रन की लिया. वैसे देखा जाए तो जब अष्टविनायक कमिटी मेंबर्स सन्माननीय केरबा पवार साहेबांचं देखील इथं शुभागमन झालं. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. केरबा पवार साहेबांचं तर शुभागमन हार्दिक स्वागत असेल. वैसे देखा जाए तो अष्टविनायक ठाणे क्रिकेट टीम जब बल्लेबाजी कर रही थी उन्होंने केवल 2 गेंदों में 10 रन लिए थे. इन्होंने 3 गेंदों में 10 रन लिए हैं. लेकिन हालांकि एक विकेट भी गिर चुका है टेम्बुर्नी क्रिकेट टीम का. इस बार ये गेंद को उठाकर मारने की कोशिश. नीचे है खिलाड़ी पकड़ा गया कैच विकेट जाएगी वहां पर और टीम के लिए लगने वाला बल्लेबाज आ रहा है. दूसरी पहली गेंद पर मार रहा है और दूसरी गेंद पर आउट हो रहा है. कहानी इस ओवर की आप बता सकते हैं. एक विनंती असेल की प्रेक्षकांमध्ये जे बक्षीसदाते तिथे आले असतील कृपया त्यांना विनंती आहे की कृपया आपण स्टेजवर येणे. या स्पर्धेला ज्यांनी ज्यांनी मोलाचं सहकार्य केले त्या बक्षीसदात्यांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय कारण त्यांच्या सहकार्याशिवाय स्पर्धा अपुरी असेल. आताच मात्र इथं एक बल्लेबाज आ रहा है. नाना ने पहली गेंद की छक्का लगाया दूसरी गेंद पर आउट हो गए और शाहजी आए चौका लगाया दूसरी गेंद पर तुरंत आ गए आउट. दिलदार वाटर सप्लाई के हमारे मदर भाई मुर्शद साहब का भी यहाँ पर शुभागमन होता हुआ उनका भी मैं हार्दिक स्वागत करता हूं. चलेंगे फिर से इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए देखेंगे नए खिलाड़ी आएंगे बल्लेबाजी करने के लिए. सूरज जादव जाएंगे बैटिंग करने के लिए. मैदान में टेम्बुर्नी की बारी यहां पर लड़खड़ाती भी नजर आ रही है. 4 गेंदें हो चुकी है जिसमें 10 रन बने और 2 विकेट भी गिर चुके हैं. 4 चेंडूचा खेळ झालाय त्यामध्ये 2 फलंदाज बाद झाले. धाबा बनायला गेल्या तब्बल 10 धाबा. पुन्हा या षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाजी करतोय अमरीश यादव. त्याचा सामना करेल तो नवीन फलंदाज सूरज जाधव. अकुट टप्प्याचा चेंडू इथं मात्र फटका मिडॉन फील्ड क्षेत्ररक्षक जवळून खेळलाय. चेंडू जातो तो सरळ मिडविकेटच्या दिशेने. या ठिकाणी फेकी केली जाईल ती विकेट कीपर कडे. दरम्यान एक धाव घेण्याची संधी असेल. एका धावेची धावफलक पुढे सरकतोय. वाढती धावसंख्या पोहोचली 11 धावसंख्येवर. अमरीश यादव गोलंदाजी करतोय या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन. त्याचा सामना करेल तो मंगेश चव्हाण. दरम्यानचा चेंडू अकुट टप्प्याचा चेंडू पंच म्हणतायत नो बॉल असेल. दरम्यान जोरात फटका खेळलाय. चेंडू जातो तो सरळ मिडविकेटच्या दिशेने. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. सुंदर फेकी आपण पाहिली. दरम्यान नो बॉल +1 येथील धावा 2 आणि या 2 धावांची धावफलक पुढे सरकतोय. और इस बीच इन्हीं सिंगल रन के साथ और एक नो बॉल के रन के साथ टोटल स्कोर आगे बढ़ता हुआ. कुल मिलाकर रन संख्या इस वक्त लगभग पहुंच रही है. कुल मिलाकर ना आपका ना मेरा फिलहाल स्कोर है 13. बल्लेबाज के लिए सुनहरा मौका मिलता हुआ. फ्री हिट का सुनहरा मौका आपके लिए लाइसेंस मिल चुका है बिग हिट लगाने के लिए. ये गेंद दिशाहीन गेंद थी लेग स्टंप के बाहर लेकिन स्टंप के काफी करीब से जा गए. विकेट कीपर के हाथ में गेंद चली जा रही है. ओवर समाप्त होता हुआ. पहले ओवर का खेल बिल्कुल पूरा होने के बाद स्कोर है 13 रन. वैसे देखा जाए तो इस टूर्नामेंट के लिए आपके पास एक रिव्यू अलाउड है. एक रिव्यू आपके लिए होगा. अगर ये रिव्यू सक्सेस होता है तो आगे कंटिन्यू किया जाएगा. अगर अनसक्सेस होगा तो रिव्यू उसके बाद नहीं मिलेगा आपके लिए. चलेंगे कुछ चर्चा चल रही है खिलाड़ियों के बीच में. पहले ओवर की कहानी बिल्कुल 13 रन बने हैं टेम्बुर्नी क्रिकेट टीम के 13 रन. वैसे देखा जाए तो निश्चित ही
टेम्बुर्णी गांव के एक होनहार खिलाड़ी रवि कुनाले सर ने इस टूर्नामेंट के बिल्कुल नियोजन आयोजन के लिए बिल्कुल बहुत सारी शुभकामनाएं कही है और साथ ही साथ टेम्बुर्णी क्रिकेट टीम के जो खिलाड़ी इस वक्त मैच खेल रहे हैं सबको उन्होंने शुभेच्छा दी इस टूर्नामेंट के लिए। रवि कुनाले सर टेम्बुर्णी के बहुत ही बेहतरीन खिलाड़ी हैं और साथ ही साथ महेश धोत्रे ने भी इस टूर्नामेंट के लिए शुभकामनाएं बताई है। तो हमारे जाने माने खिलाड़ी पल्लू बेड़ा भी यहाँ पर पंढरपुर टीम से आज खेलने के लिए उतरेंगे। एक बहुत ही सोलापुर डिस्ट्रिक्ट का क्रिकेट का बहुत बड़ा नाम जिसे हम कह सकते हैं। नए ओवर की शुरुआत करने के लिए आएंगे थाने टीम की ओर से शिवान सिंह, गेंदबाजी करने के लिए राम और विकेट से गेंदबाजी करेंगे। इस ओवर की अगली गेंद लेकर सामने होंगे बल्लेबाजी करने के लिए स्ट्राइक पर मंगेश। जीत के लिए 95 रनों का बड़ा टारगेट दिया जा रहा है। इस टारगेट का पीछा अगर तो पहले ओवर की समाप्ति में स्कोर है 13 रन। या ठिकाणी केसीसी क्रिकेट क्लबच्या वतीने नुसतीचा करकम गावची कन्या कुमारी चैताली गौतम शिंदे हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षामध्ये जिल्हा कृषी उपसंचालक क्लास 1 अधिकारपदी निवड झाल्याबद्दल केसीसी क्रिकेट क्लबच्या वतीने मानाचा फेटा आणि हार घालून त्यांचा सत्कार इथं होईल। केसीसी क्रिकेट क्लबच्या वतीने नुसतीच्या जिल्हा कृषी उपसंचालक क्लास 1 अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल कुमारी चैताली गौतम शिंदे हिचा आपण सन्मान करतो केसीसी क्रिकेट क्लबच्या वतीने। सर्व सदस्यांना विनंती की कृपया आपण इकडे दरम्यान इथं बॅटची फेस ओपन केली आहे। दरम्यान फटका खेळ आहे, चेंडू जातो तो डीप पॉइंटच्या दिशेने एक धाव घेण्याची संधी मिळते। एखाद्या दिवशी धावफलक पुढे सरकतो 14 धाव संख्येवर। चलेंगे फिर से इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए गेंदबाजी की जिम्मेदार लेकर नए ओवर की शुरुआत करने के लिए शिवांश सिंह होंगे वहां पर गेंदबाजी करने के लिए। सामने है बल्लेबाजी करने के लिए सूरज जादव। इस बार मिडल ऑफ द बैट के बीचों बीच लेकर बिल्कुल बहुत ही बेहतरीन अंदाज का स्ट्रोक खेला गया। वहां पर ऑफ्टन के बाहर चले गए, गेंद बैट के रीच में आ गई, बल्ले के बीचों बीच लेकर आसमानी प्रहार निकलता हुआ। क्या जबरदस्त अंदाज का तेज तर्रार स्ट्रोक निकलता हुआ, मानो कि जैसे ही गेंद उनके बल्ले से निकली थी उस पर मोहर लिखी थी 6 रन की और इसी छक्के के साथ स्कोर आगे बढ़ रहा है 20 रन। चलेंगे फिर से इस बार गेंदबाजी करने के लिए शिवांशी सिंह गेंदबाजी करेंगे। इस बीच अपने ओवर की अगली गेंद को सूरज की दिया और सूरज का बल्ला बोल रहा है पिछली गेंद पर छक्का लग चुका है। थोड़ा सा कॉन्फिडेंस भरी बल्लेबाजी कर रहे हैं सूरज जादव। इस बार मारने की कोशिश, हल्का सा बाहरी किनारा लगा, विकेट कीपर आकर मयूर फील कर रहे हैं, रन बनाने की कोई गुंजाइश नहीं। और ये केसीसी क्रिकेट क्लब की ओर से चैताली शिंदे इनका यहाँ पर सत्कार किया जा रहा है। बिल्कुल अभी भी उनकी जो नियुक्ति जो हो चुकी है क्लास 1 अधिकारी के तौर पर, तो उसका सम्मान होता हुआ केसीसी क्रिकेट क्लब की ओर से। केसीसीच्या वतीने या ठिकाणी चैताली शिंदे यांचा सन्मान आपण इथे करतोय। इस बार ये गेंद, इस बार गेंद को मारा जा रहा है, गेंद जाएगी बिल्कुल डीप स्क्वायर क्षेत्र में, फील्डर है तैनात। पहले बाउंस पर जब तक कि गेंद को रोका जाता है फील्ड किया जा रहा है। बल्लेबाजों ने विकेट के बीच में सिंगल रन ले लिया और इस सिंगल रन के साथ 2 ओवरों का खेल बिल्कुल मेरे ख्याल से पूरा हो चुका है। मेंढापूरचे कॅप्टन यावर स्टेजवर लगेच टॉस होईल। अच्छा टॉस ज्यांचा आत्ताच आपण सत्कार केलाय कुमारी चैताली शिंदे मॅडम यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय। टॉस होतोय, माफ करा, टॉस केला जाईल। टॉस का बॉस नए ओवर की शुरुआत करने के लिए फिर से आएंगे गेंदबाजी करने के लिए अष्टविनायक टीम की ओर से। टेम्बुर्णी गांव के जहीर खान
जिन्हें जाहिर खान के तौर पर जिस खिलाड़ी को पहचाना जाता है, नाना ढोले टेम्बुर्ने से यूट्यूब पर मैच देख रहे हैं और उन्होंने कहा कि केसीसी क्रिकेट क्लब का हम हार्दिक अभिनंदन करना चाहेंगे। काफी बेहतरीन टूर्नामेंट चल रही है। नाना ढोले फ्रॉम टेम्बुर्ने, इन्होंने कहा कि इस टूर्नामेंट को बहुत सारी शुभकामनाएं बताई जा रही है। और फिर गेंद तेज बाल सीधे बैट से सीधा प्रहार निकलता हुआ, गेंद जाएगी बॉलर के ऊपर से निकलती गेंद स्ट्रेट बैट स्ट्रोक निकल रही है। अर्जुन सेठ जी के पास से गेंद जा रही है 6 रन के लिए। सीधे बैट से बार सीधा प्रहार निकलता हुआ बल्ले के बीचों बीच लेकर, जब भी किसी बल्लेबाज भी में जब बैटिंग करता है तो बैट्समैन का कॉन्फिडेंस जो है हाई लेवल पे जाता है। बड़े कॉन्फिडेंस के साथ बल्लेबाजी की जा रही है। वहां पर नई गेंद, पुरानी गेंद चाहिए, पुरानी गेंद। चलेंगे, आते ही पहली गेंद पर स्ट्रेट बैट स्ट्रोक निकलता हुआ सीधी गेंद ग्राउंड के बाहर चली गई 6 रन के लिए। और आगे बढ़ता हुआ स्कोर 27 रन की योग पर जीतने के लिए जो 95 रन का जो टारगेट किया जा रहा है, इस टारगेट का पीछा करते हुए अब तक रन बने हैं 27 रन। मंजिल अभी भी बहुत दूर है, क्योंकि यहां से अगर मैच जीतना होगा, चाहे रेस चाहे जिंदगी की हो चाहे गाड़ियों की, सही वक्त पर जो लोग गियर बदलते वो लोग सक्सेस होते हैं। यानी कि बैटिंग टीम को अब ना चलेगा इक्का दुक्का, जीत के लिए चाहिए केवल चौका छक्का। यहां से अगर टेनिस बॉल क्रिकेट की विश्व की हम बात करना चाहेंगे, आजकल जब भी हम पेविलियन में जाते हैं, डेड बॉल अत्तद बॉल नहीं का बॉल दिया है अंपायर ने, रन नहीं होंगे पिछली गेंद पर। चलेंगे फिर से इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलिंग करेंगे। जस्ट शॉट ऑफ रन गेंद इस बार टप्पा गिरने के बाद ज्यादा बाहर निकल रही है गेंद, बैट बॉल का इशारा आएगा। तो ये बैट बॉल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 22 रन 22 रन की योग पर। और पहले बाउंसर की भी चेतावनी गेंदबाज को दी जा रही है पीके सर की ओर से। वहां पर मिडल स्टंप पर गेंद आंसर में फ्लिक स्ट्रोक खेला जा रहा है, गेंद आएगी बिल्कुल बिरबी के क्षेत्र में, जब तक कि फील्डर फील्ड करते फिर भी एक ही रन आएगा। और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन 23 धावा। तो इस बीच कुछ देर के लिए खेल रुका हुआ, क्योंकि गेंद वहां पर थोड़ी सी खराब होने की वजह से दूसरी गेंद मंगाई गई है और मैच यहां पर फिर से शुरू होने जा रहा है। गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए फिर से गेंदबाजी करेंगे, बॉलर है तैयार, इस बार उनके सामने है बल्लेबाजी करने के लिए मंगेश होंगे स्ट्राइक पर। शॉर्ट गेंद इस बार बैकफुट पर जाकर गेंद को कट करना चाहते थे गेंदबाज थोड़ी सी ज्यादा बहर तो जरूर है, लेकिन गेंद को चेस कर लिया वहां पर, ऑफ के पहले से बहर चले गए थे और ये डॉट गेंद होगी वहां पर। अभी भी रुका हुआ स्कोर 23 रन की योग पर, तीसरा ओवर चलता हुआ। साहिल सोनार की गए बिल्कुल बड़ा स्ट्रोक, महेंद्र सिंह धोनी ब्रांड स्ट्रोक निकलता हुआ, हेलीकॉप्टर स्ट्रोक निकला इस बार, हवाई सफर पर निकलती गेंद 6 रन के लिए निकल रही है। मानो कि ऐसा लगा इरादा पक्का, दे धक्का, बल्लेबाज ने मारा आसमानी जबरदस्त छक्का।
आगे बढ़ता हुआ स्कोर 29 दोनों की योग पर 29 रन। अभी भी मंजिल बहुत दूर है, यहां से लगभग 67 रन चाहिए अगर मैच को 66 रन चाहिए अगर मैच को जीतना होगा। फिर से इस बार गेंदबाजी करने के लिए गेंद, शॉट गेंद आई, बैकफुट पर चले गए, गोली बहुत ही खूबसूरती के साथ स्ट्रोक लगा दिया, लेकिन स्ट्रोक काफी अच्छा था, जगह सही तरह से ढूंढ नहीं पाए और गैप में नहीं गेंद चली गई, वरना अगर गैप में जाती तो 4 मिलते। जहां पर फील्डर रखा जा रहा है उसी जगह पे गेंद आ रही है और इस सिंगल रन के साथ स्कोर आगे बढ़ रहा है 30 रन। चलेंगे फिर से इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए, गेंदबाजी की जिम्मेदार लेकर फिर से अपने ओवर की अगली गेंद लेकर साहिल की अगली गेंद, इस बार मारने की कोशिश में गेंद आसमान में ऊंची चली जा रही है, खिलाड़ी है एक्स्ट्रा कवर से जाकर नीचे आ गए, वहां पर खिलाड़ी बढ़िया कैच पकड़ा जाता है, पीछे टी शर्ट पर तो नाम है सोनू, सोनू बोल रहा है मेरे को भरोसा नाई का, बहुत ही जबरदस्त कैच पकड़ा गया सोनू की ओर से वहां पर। तो पृथ्वीराज है वहां पर फील्डर जिन्होंने अभी अभी कैच पकड़ा। पृथ्वीराज ने काफी ताबड़तोब अंदाज की बल्लेबाजी भी यहां पर की थी, लेफ्ट हैंडर बल्लेबाज थे, शायद लगातार 3 गेंदों में 3 तो 30 रन पे और एक विकेट चला गया, वहां पर नए खिलाड़ी जाएंगे बल्लेबाजी करने के लिए। बाबू नए खिलाड़ी, बाबू जाएंगे मैदान में। इस ओवर की आखिरी गेंद लेकर अभी भी जीत की अगर बात करना चाहेंगे, 65 रन चाहिए मैच जीतने के लिए, 19 गेंदों का खेल बचा हुआ, जीतने के लिए 65 रन चाहिए तकरीबन। अगर सिक्सर की मैं बात करना चाहूंगा, कम से कम यहां से 8 भी छक्के लगते हैं तो मैच बनने की उम्मीद है, लेकिन मारेगा कौन, यह सबसे बड़ा सवाल है। चलेंगे फिर से इस बार गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए गेंद, इस बार मारने की कोशिश, फिर से एज लगा वहां पर विकेट कीपर गेंद के नीचे आ गए मयूर, मयूर ने पकड़ लिया कैच और ये लगातार 2 गेंदों में 2 विकेट मिल रहे हैं और अभी भी रुका हुआ स्कोर 3 ओवरों का खेल बिल्कुल पूरा होने के बाद 30 रन और विकेट पे विकेट चले जा रहे हैं। वहां पर नए बल्लेबाज जाएंगे बैटिंग करने के लिए, सोमा सोनोले जाएंगे बैटिंग करने के लिए मैदान में। और देखना है गेंदबाजी की बात करना चाहेंगे तो नए ओवर की शुरुआत करने के लिए गेंदबाजी करने के लिए है सन्माननीय पप्पू गायकवाड यांनी देखील स्पर्धेला 2ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक दिलं, ते इथे उपस्थित आहेत, त्यांचं मी सहर्ष स्वागत करतोय। तो गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए, नए ओवर की शुरुआत करने के लिए, गेंदबाजी करने के लिए बॉलर है वहां पे यश यादव को गेंदबाजी करने के लिए बोला जा रहा है। यश यादव के ओवर्स में क्या होगा ये जानने के लिए फिर से मैं माइक हँडओव्हर करता वहां पर विक्रांत जी के पास। नक्कीच यावेळेला वेलकम, सर्वांचं स्वागत आहे, पुन्हा एकदा धन्यवाद सर। बघा 30 धावा झाल्यात, अजूनही 65 धावांचं आव्हान असणार आहे। गोलंदाज यश मैदानावरती, यश संघाला यश देणार की यशस्वीतेकडे वाटचाल करणार आहे अर्थात टेंभुर्णी संघ। मंगेशला साथ देणं गरजेचं आहे, नवीन आलेला फलंदाज अर्थात नॉन स्ट्राईक एंडवरती आहे, ज्याचं नाव अजूनही कळालेलं नाहीये। 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, 18 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार आहे। यावेळेला आर पार सीमा पार, रन मिळतील 4। आता धावांचा रतीब घालणं गरजेचं आहे। 34 धावा धावफलकावरती आपण बघतोय, 34 षटक यावेळेला प्रगतीपथावरती यश मैदानावरती आले। पहिला चेंडू उजव्या खूप बाहेर जाणारा होता, 95चा तुम्हाला पल्ला गाठायचा आहे। आता तुम्हाला एका दुक्का करून चालणार नाहीये, अजून 3 षटक तुमच्या हातामध्ये असणार आहेत। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, यावेळेला फुल टॉस बनवायचा चान्स होता, मात्र संधी बनवता आलेली नाहीये। कधी कधी संधी तुमचं दार ठोठावत नसते, तुम्हाला ती स्वतःची बनवावी लागते। इथे मंगेशला संधी मिळेल की नाही माहित नाही, पण मंगेशला संधी मिळवणं गरजेचं आहे, हे मात्र नाकारता येणार नाही, कारण जवळपास 4 सहकारी आता डकआउट मध्ये आहेत। उरलेल्या काही चेंडूंमध्ये तुम्हाला हाणामारी करणं गरजेचंच आहे, तर जाऊन या मॅच मध्ये तुम्ही कमबॅक करू शकता।
विनंती असेल ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला आम्हाला मोलाचं सहकार्य केलं, ज्यांनी जे बक्षीस जाते अजून देखील मला वाटतं ग्राउंड मध्ये सामना पाहत आहेत, त्यांना विनंती असेल कृपया आपण अतिथी कक्षामध्ये इथे यावं. इथं पंचांचा निर्णय बैठचा येतोय, धावसंख्येत एके धावेची भर पडते. पुन्हा जाऊया आपण विक्रांत सरांकडे. 35 धावा होतात, एक अवांतर धाव या ठिकाणी येते. नक्कीच कमबॅक करणं गरजेचं आहे. कमबॅक नव्हे तर वेलकम बॅकची आता गरज आहे. एक दोन मोठे पटके आले तर सामन्याचं गणित बदलू शकतं. यावेळेला हवेमध्ये चेंडू आहे, दुनियादारीतलं गाणं आठवलं असतं. टिक टिक वाजत होती, धडधड वाढत होती. ह्या वेळेला काय होत आहे, क्रिकेटचं एक नियम आहे, कॅच छुटा तो मॅच छुटा. लहान चेंडू लहान मुलं जर असतील तर याला लॉलीपॉप म्हणाले असते. जर मॅच आता थोडीशी रोमांचकतेकडे असते आणि हा कॅच जर थोडासा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला जड गेला असता तर मात्र मी नक्की म्हणालो असतो की शादी का समय नाही आहे, लड्डू बांटणे का समय नाही आहे. एका मॅच मध्ये एका कॅच मुळे काही होऊ शकतं. इथे मंगेशनं फक्त फायदा घेणं गरजेचं आहे. मॅच मध्ये कमबॅक करणं गरजेचं आहे. अलॉंग द कार्पेट करण्याचा प्रयत्न होता, जमिनीला घासत पुसत चाटत चेंडू सीमारेषेकडे जातोय. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसऱ्याचा कॉल होतोय का बघायचा आहे. कॉल होत नाहीये. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, परंतु तुम्हाला आता कमबॅक करणं गरजेचंच आहे. तुम्हाला आता AK-47 मैदानावरती घेऊन प्रहार करणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला 95 धावांपर्यंत पोहोचायचं आहे. 39 धावा धाव फलकावरती आहेत. 4 गडी बाद झालेत. या षटकातला शेवटचा चेंडू असणार आहे, म्हणजे उरलेल्या 13 चेंडूमध्ये तुम्हाला गोलंदाजी करणाऱ्या संघाचे 3 13 वाजवणं गरजेचं आहे. 39 वरती जाऊन पोहोचला संघ. 95चा मॅच आहे, खूप महत्वाचा मॅच असणार आहे. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. अर्थात डीप वरती जाणारा चेंडू आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण होतंय. खूप दर्जेदार कॉलिंग होतं, खूप दर्जेदार बॉलिंग देखील होतं. षटक संपताय, 4थ्या षटकाची समाप्ती होतीये. यश आल्यानंतर यश संघाला यश मिळवून देणार का हा प्रश्न होता. त्या प्रश्नाचं उत्तर 6 चेंडू नंतर मिळत आहे. षटक संपताय, षटक संपताना यशला मात्र वैयक्तिक यश मिळतंय आणि ज्याच्यावरती मदार होती तो मंगेश मात्र आता पॅकअप करून बॅकअप करेल. 39 धावांवरती जवळपास अर्धा संघ गारद होईल, तो टेंभुर्णी संघाचा. विक्रांत सर, या स्पर्धेचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर उद्या या स्पर्धेमध्ये 3 क्वार्टर फायनलचे सामने खेळले जातील आणि येणाऱ्या 24 तारखेला मात्र एक राहिलेला क्वार्टर फायनल, म्हणजे क्वार्टर फायनल त्यानंतर 2 सेमीफायनल, अंतिम सामने असं 4 सामने 24 तारखेला खेळले जातील. या स्पर्धेचं विशेष आकर्षण म्हणजे उद्या आपल्या सर्वांना भेटीला येतोय एक नावाजलेला पंच DN रॉक सर. या ठिकाणी डान्सिंग पंच म्हणून येणार आहेत कामगिरी करण्यासाठी आणि त्याचबरोबर अंतिम सामन्यासाठी मुंबईचा सर्वांचा लाडका, ज्याच्यामुळे क्रिकेटमध्ये आपण डान्सिंग अंपरची सुरुवात पाहिली, गोट्या म्हणजे शंकर धोत्रे मुंबई, हा देखील इथे येतोय आपली कामगिरी दाखवण्यासाठी. नक्कीच अर्थात आपण यावरती चर्चा करणार आहोत. तोपर्यंत क्रीडा रसिकांसाठी स्कोर 40 झाले. 4थं षटक संपलंय. 5व्या षटकाची प्रगतीपथावरती आहे. तुम्हाला आता हाणामारी करणं गरजेचं आहे. नक्कीच या अर्थानं जर उद्याची जर पर्वणी बघितली तर जे गर्दी आपण बघतोय त्या गर्दी क्रीडा रसिकांना माझं सांगणं असेल की KCC चषक 2023 जर 4 चांद लावायचे असेल तर जशी गर्दी तुम्ही गेल्या 8 दिवस करताय तशी गर्दी उद्या आणि परवा देखील तुम्ही करणार आहात. तुमच्यासाठी मोठी पर्वणी असणार आहे. अर्थातच उद्यासाठी देखील काउंटडाऊन सुरू असणार आहे. डान्सिंग अंपायर आपण बघणार आहोत. या स्पर्धेमध्ये एक मोठं आकर्षण बघणार आहोत. आता या मॅचचं आकर्षण जर वाढवायचं असेल तर आता सोमाने काहीतरी करणं गरजेचं आहे. मयूर देखील साथीला असणार आहे. हे महत्वाचं षटक असणार आहे. प्रहार करणं गरजेचं आहे. बॅट साइड जेवून प्रहार षटकार यस बैंक मैक्सिमम तू सर तो मैं सोवा सर. मनुष्य के दिमाग में 2 घोड़े दौड़ते, एक नेगेटिव दूसरा पॉझिटिव्ह. जिसको ज्यादा खुराक दी जाए वही दिमाग से ज्यादा दौड़ता है. तुम्ही जर मनावरती आणलं, चेंडूवरती नजर ठेवलीत, आउटफील्डचा विचार केलात, चेंडूला फक्त प्रहार केलात तरी येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती तुम्ही आक्रमकता दाखवू शकता. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती तुम्ही संधी निर्माण करू शकता. या फलंदाजानं मॅच मध्ये कमबॅक आणण्याचा प्रयत्न केलाय, मात्र हर दिन दिवाळी नाही होतीये. मी मगाशीच म्हणालो होतो की चेंज इज अ लॉ ऑफ नेचर. तुमचा संघ चांगला कमबॅक करतोय, तुमचे 4 गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत, तुमचा फलंदाज समोरच्या संघाचा कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय, तर अशा वेळेला गोलंदाज चेंज करतो, जो चेंज मागच्या चेंडूमध्ये आपल्याला बघायला मिळाला. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न, एक तेरी एक मेरी, आला अंगावर, घेतली शिंगावर. या चेंडूवरती धावा मिळतील 6. बल्लेबाज ने जोर दिया छक्का, गेंदबाज हो जाएगा अक्का बक्का. मला वाटतं या धावांचा रतीप हे सगळे ब्रह्मास्त्र आधीच्या षटकापासून काढणं गरजेचं होतं. मॅच अजून संपलेला नाहीये. जर स्ट्राईकवरच्या फलंदाजानं मनात आणलं तर अजूनही या सामन्यामध्ये मॅच बनला जाऊ शकतो. 53 धावा झाल्या आहेत.
जवळपास 5वं शतक प्रगतीपथावरती आहे. तुम्हाला फक्त हेलिकॉप्टर मैदानावरती उडवायचे आहेत. पुन्हा प्रहार दॅट इज गोइंग आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम स्लॉट में डाली हुई गेंद प्लॉट में बेच दिया. मगाशी सर म्हणाले होते की कॉन्फिडन्स, इफ युअर हेल्थ इज लॉस नथिंग इज लॉस, वेल्थ इज लॉस नथिंग इज लॉस, बट युअर कॉन्फिडन्स इज लॉस एव्हरीथिंग इज लॉस. तुम्ही तुमचं आरोग्य गमावलं काही गमावलं नाहीत, तुमचं धन गमावलं काही गमावलं नाहीत, पण तुमचा आत्मविश्वास गमावलात तर तुम्ही सगळं काही गमवू शकता. आता मात्र सामन्यामध्ये थोडीशी कलाटणी येऊ शकते. 59 डावा मैदानावरती आहेत, म्हणजे जवळपास जिंकण्यासाठी एकूण 36 धावांचं टार्गेट असणार आहे. म्हणजे तुम्हाला आता तुमच्यापैकी एक युवराज सिंग करणं गरजेचंच असणार आहे. तुम्ही डमी युवराज सिंग आणलात तरी चालेल, तुमच्यासाठी तुम्हाला युवराज सिंग म्हणणं गरजेचं आहे. हा चेंडू सामन्यामध्ये कमबॅक करणारा चेंडू आहे. मी मगाशी सांगितलं होतं की क्रिकेट ही अशी संकल्पना आहे जिचं वर्तमान शेवटच्या चेंडूपर्यंत आपण सांगू शकत नाही. ही फटकेबाजी नंबर 3 किंवा 4च्या षटकामध्ये झाली असती आणि जर मगाचा कॅच सुटला असता तर मात्र सामन्याचं गणित अजूनही बिघडलं असतं. मी मगाशी सांगितलं होतं की घड्याळाचा काटा जसं पुढे जाणार आहे तसं या मैदानावरती एक एक चेंडू रंगत आणली जाणार आहे. अतिशय दर्जेदार मॅच आहे. आता फक्त गोलंदाजानं एखादी चूक करणं गरजेचं आहे आणि जर ती चूक फलंदाजी करणाऱ्या संघाच्या माथी पडली तर मात्र खूप महत्वाचा मॅच असणार. 6 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे, म्हणजेच युवराज सिंगची. आता साहिल, साहिलचा हॅट्रिक चेंडू असणार आहे, कारण मगाच्या षटकामध्ये 2 गडी बाद केले होते. यावेळेला साहिल हॅट्रिक करून जाईल. अतिशय दर्जेदार गोलंदाजी, अप्रतिम. या केसीसी चषकामध्ये आज ठाण्याच्या साहिलनं सलग हॅट्रिक करण्याची कामगिरी केली. आता 5 चेंडू आणि 36. खरं म्हणजे ठाण्याच्या संघानं एक एक हिरे आणि अस्त्र आपल्या सोबत घेऊन आले. आता 5 चेंडू आणि 36 धावा. आता जर साहिलनं कुठेतरी चूक केली आणि येणाऱ्या फलंदाजानं जर चमत्कार केला तर मात्र सामन्यामध्ये कलाटणी मिळू शकते. 5 चेंडू आणि 36 धावांचं समीकरण असणार आहे. सामना जवळपास संपल्यामध्ये जमा आहे, मात्र मोठी फटकेबाजी झाली आणि साहिलनं जर चूक केली तर मात्र सामना पुन्हा टेंभुर्णी संघाकडे जाऊ शकतो. पण ठाणे संघ जो देर आलाय, दुरुस्त आलाय, बॉडी लँग्वेज सांगते कमबॅक करण्याच्या इराद्यानं, वेलकम बॅक करण्याच्या इराद्यानं या मैदानावरती आपला अविस्मरणीय इतिहास रचण्याच्या दृष्टीनं ठाणे संघ या मॅच मध्ये कामगिरी करताना दिसतोय. पुन्हा एकदा साहिल मैदानावरती राईट मोर द विकेट, पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करताना 5 चेंडू 36 धावांचा पाठलाग करायचा. 1 बाउन्स चेंडू डीप वरती जातोय, मात्र आता एका दुक्याने काय होणार आहे. आता 4 चेंडू आणि 35चं समीकरण आहे. सामना जवळपास थोडासा कलाटणीमध्ये येतोय, पण आता उरल्या आशा असतील ते स्ट्राईक वरच्या फलंदाजाच्या बॅटिंग वरती, कारण जे बॅक टू बॅक 2 षटकार आले होते त्यानंतर उरलेल्या 4 चेंडू मध्ये क्रीडा रसिकांसाठी किती धावा येतात हे पाहणं गरजेचं असणार आहे. मेंढापूर संघ पंढरपूर संघ आपला टॉस झाला होता. अतिशय महत्वाचा मॅच असणार आहे, खूप दर्जेदार मॅच आपण बघतोय. या वेळेला साहिल खूप सुंदर कामगिरी करून जाईल. सन्माननीय बाजीराव नाना काळे या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्याला विनंती आहे मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. केसीसी मध्ये अर्थात करकम क्रिकेट क्लब आयोजित भव्य टेनिस बॉल डे नाईट क्रिकेट स्पर्धा 2023 मध्ये सर आपलं हार्दिक स्वागत आहे. सामना जवळपास संपत आलाय, सामन्याची औपचारिकता बाकी आहे. पुढचा सामना आपण बघणार आहोत मंगळ मेंढापूर वर्सेस पंढरपूर. मेंढापूर संघ आपला जर टॉस झालाय, आपला निर्णय आम्हाला कळवायचा आहे किंवा जर आपली फलंदाजी असेल तर आपले सलामीचे 2 फलंदाज तैनात ठेवायचे. आपला 12वा खेळाडू आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवाल आणि जर आपलं क्षेत्ररक्षण असेल तर हा मॅच संपल्यानंतर लगेच आपण ग्राउंडचा ताबा घ्याल. पुन्हा एकदा या षटकातला पुढचा चेंडू बॅटची कड घेऊन आता लॉंग स्टॉप कडे चेंडू जातोय. आता भाग मिल्का भाग, पण आता मिल्खा सिंगची गरज नाहीये, कारण आता ऑलरेडी भागमभाग सुरू झाली असेल ती टेंभुर्णी संघाची. कारण ठाणे संघ अतिशय मोठ्या फरकानं या मॅच मध्ये कमबॅक करतोय. 34 धावानं या ठिकाणी विजय संपादन करतोय. वेलकम, वेल डन ठाणे. डेंबोनी पुन्हा एकदा पुढच्या सामन्यासाठी तुम्हाला शुभेच्छा असणार आहे. चला मेंढापूर पंढरपूर, विनंती आहे कोणत्याही क्षणाचा विलंब नको. घड्याळाचा काटा जसा पुढे जातोय तसं क्रीडा रसिक देखील आपली चातकासारखी वाट पाहणार आहेत. आजच्या दिवसातील पहिला मॅच या ठिकाणी समाप्त होतोय.
करकम क्रिकेट क्लब करकम आयोजित भव्य टेनिस बॉल डे नाईट क्रिकेट स्पर्धा 2023 पर्व 2 दिवस 8वा आणि 8व्या दिवसातील पहिला सामना आपण संपन्न करतोय. टॉस झाला होता ठाणे आणि टेंभुर्णीच्या बाजूने. टेंभुर्णी संघाने प्रथम